त्या लीला आपल्याकडे बालपणी घडल्याच राहतो. फक्त आपण कसं एक बालकृष्ण असल्यामुळे आपण लोकांना भास तयार केला, आपण काही केलेलं नाही. आणि आता ते माझं वय वाढत चाललं आहे, तेव्हा मला त्या लीला आता माझ्याकडून ॲटोमॅटिक व्हायला लागल्या. तर बघा, आपण परत 113 जाऊ. धरुणी तारुण्य वेश मग तिया कौतुकी घराणी यशोदी संगती गवळणी म्हणती अवधारी करणी तुझ्या कृष्णाची वर्जू आपला सुत कैसा नाटकी गोपीनाथ कोणी नसता मंदिरात येतोय दाटी हे लाजीरवाणी किती गुप्त सांगाव तुझं पती भाळवत सण श्रीपती होईल तशा 25 बळेची धरुणी शेजारी नेतो मंचक सेजेवरी हसते अवधारी रगडी कुचकाते मुग्धा दशी लागून जाणं अति अनुभव नव्हता तेवून बळेचे तारुण्य भोगुती असे जरी कवणी देखे संगी तरी पती रूप नटे वेगी परी भोगरंग भंगी कानो माव करू ऐसा हा रगट श्रीहरी न म्हणे प्रौढ कुमारी भोगी पती अलिप्ता नारी आन षोडस पुरुषांच्या हसुनी यशोदा म्हणे त्या उया वसाव वाया नटक नकराव कानया अजान माझा तो म्हणे सुलज्ज हे तुझ प्रतियो सहज मिया सांगितले तुझे यशोदे माये हाऊ विधेयाचा राणा तेने प्रेम पिसे लाविते मना यानं देखो जगत जीवना तरी नगमे खेळ हाऊ शास्त्र पुराणी अवधारी बोलत अगो लोकाचारी हा कृष्ण बाळ ब्रह्मचारी असे सर्वथा ऐसी साक्ष वेदोपनिषदे तव हे मिथ्या नवे प्रसिद्ध यशोदे याचा झालेला वेद सोडो न सकेओ माहे असो हे कवणी एक वेळ जाणं धनंजयाचा पुत्र दोघे जण जळकेली खेळता नग्न देखील नारदे मग म्हणे तुम्ही नवारे दाखवले मग्न खेळता प्रौढ बादुले तरी तुम्ही पावाला वहिले जड वृक्षात. अशा प्रकारे काल ही लीला आपण ऐकलेली आहे, पण ही लीला आपल्याला दररोज का घ्यावं लागते रामभाऊ? का की हा ग्रंथ आपण गेली 30 वर्ष वाचलेलाच नाही. म्हणजे साधारणतः हा ग्रंथ आईच्या हट्टामुळे बंद केला होता घरामध्ये, आणि पप्पा असताना हा ग्रंथ होता, पण मग तो आपण 30 वर्ष हा ग्रंथ वाचलेलाच नाही. असं एक प्रॉब्लेम झाला आहे मोठा, आणि तो ग्रंथ न वाचल्यामुळे घराचा सत्यानाश झालेला आहे पूर्णपणे. आता दररोज हा देव आपल्याला इथे खूप मोठी तयारी करून घ्यायला आहे. म्हणजे परमेश्वर कसा आहे बघा राम. आपल्याला वाटते आपण देव झालो आहे, पण आपण देवाचा कण आहे फक्त. बरोबर. ऐसा शाप दिदला मुनी येर धावणी लागली चरणी जे शाप पिठाव्या तक्षणी देवा उशाप मग नारद म्हणे त्या ते गोकुळी पावाला वृक्षाते कृष्णचरण मागाता तेथे मुक्त व्हाल तुम्ही. तशा प्रकारे देवाने कशी वृक्षांना सुद्धा मुक्ती दिलेली आहे. आणि आपण सुद्धा परमेश्वरासमोर अतिशय भापड आहे. इथे साक्षात एक देवी आली ती मगाशी, त्या देवीने दर्शन देऊन ती गायब झाली, पण स्वामी काय करून घेतात ते आपल्याला कळत नाही. आणि गणपती बाप्पा मगाशी इथे नैवेद्य खाऊन गेले बघा. तुम्हाला तिथे गणपतीचे मोदक दिसत नाही ना, तो मोदक गणपतीने खाऊन टाकला. असा चमत्कार आपल्या घरात होतो. म्हणजे मोदक बनवल्या गणपती आपल्या घरात येतो, आणि तो बिंदास आपल्या घरात जेवतो. बरोबर. आता आपण साईबाबांची एक छोटीशी धुनी पेटवली होती, त्या धुनीच्या साक्षीने आपण काय करत असतो, या घरातल्या निगेटिव्ह शक्ती काढून टाकतो. बरोबर. कारण की ते आपलं कर्तव्य आहे. आणि जॉगिंगला आज इतका आनंद झाला रामभाऊ की अक्षरशः खूप मजा वाटली जॉगिंगला. खूप छान वाटलं. तर आता मी असंच दररोज घरी येईल आणि अख्ख्या घाटकोपरचा उद्धार हळूहळू करेल. स्वामी समर्थ. जय चक्रधर स्वामींच्या अवकाशगंगेतील कोटी कोटी तीर्थांना कोटी कोटी दंडवत प्रणाम. जय भारत माता.